दोन्ही संघ विनंती आहे आपल्या अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. श्री गणेश क्रिकेट संघ दैवली आणि अंबेश्वर संघ आपल्याला देखील विनंती आपला अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. दैवली संघाचा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली मॅच. एका बाजूने अंबेश्वर संघ त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश क्रिकेट संघ दैवली. या दोन संघांदरम्यान पहिली मॅच आणि तिला अगदी काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. पहिला बॉल फुलर लेनचा समोर दिशेने खेळत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेसोबत या ठिकाणी खातं खुललं जाईल. एक धाव धावफलकावरती आहे. पहिलाच बॉल फुलर लेनचा सरळ बॅटने लाभ करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इथून एक धाव प्राप्त झाली आणि एका धावेने या स्पर्धेची सुरुवात या सामन्यातील पहिल्या डावाची सुरुवात झालेली आपण पाहतोय. एक धाव धावफलकावरती ओमकार मोरे यांच्या बॅटमधून. पारस साहेब बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल येण्या अगोदर फलंदाज सफल झाले होते आणि एक धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली लेग बाईकच्या माध्यमातून. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 पारस यांची चांगली सुरुवात पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली आहे पारसने आतापर्यंत. जर पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आल्यात. अपील झाली आहे पंचांकडे. खूप जोरदार अपील होती आणि यावेळेस देखील बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. पहिल्या 3 बॉल मध्ये 2 धावा आल्यात. त्यापैकी अवांतर स्वरूपामध्ये लेग बाईच्या रूपाने 1 धाव आली आहे. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. राईट आर्म राऊंड टू विकेट.
मिडॉनचे क्षेत्ररक्षक थोडी वाईड गेले, बॉलला रोखू शकले नाहीत आणि त्याचा फायदा फलंदाजांनी ते घेतलाय. 2 धावा अगदी सहज पूर्ण होत आहेत. एका धावेचं रूपांतर अगदी 2 धावांमध्ये केलं. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 4. 4 धावा धावफलकावरती आहेत. पारस देशमुख बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता, सरळ बॅटने खेळत लॉंग ऑफ मधून पुणेकर क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. जय भवानी शिरगाव आणि गोरेगाव एमर दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉस साठी यायचं इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेस हवेत बॉल आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि नो बॉल पंचांनी कॉल केलाय. 2 धावा या बॉलवरती देखील प्राप्त होतील. पुढचा बॉल फ्री हिट असेल. पारस देशमुख बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका चांगला आहे. काउंट फेज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 टप्प्यावरती बॉलला रोखतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुण्याचा झाला. इथे संधी होती, धावपात होऊ शकले असते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. चांगली रनिंग मिडून विकेट. 3 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 10 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आंबेशिव संघाची पाहायला मिळते. गोरेगाव संघाचे संघनायक आणि जय भवानी शिरगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी यायचंय. दहा धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 10 विदाउट लॉस. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली आंबेशिव संघाची. बिनबाद 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. सन्माननीय मंगेश गजानन कडव साहेब यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये आणि लगातारच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये आंबेशिवच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती केतन. यावेळेस बॉल हवेत उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि पुन्हा एकदा कॅच इथे ड्रॉप झालाय. अप्रतिम फटका आपण पाहिला. 2 धावा प्राप्त झाल्यात. झेल पुन्हा एकदा ड्रॉप होते. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार मोरे यांना पुन्हा एकदा जीवनदान इथे मिळाले. यावेळेस आपण पाहतो हवेत पुन्हा एकदा बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने आणि इथे मात्र चूक झाली नाहीये. ओमकार मोरे यांची खेळी संपुष्टात आली आहे. झेल टिपला गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला झेल आणि विकेट इथे आली आहे. फार एंड थोडीशी बॅटिंग इथे कठीण असते आणि तेच चित्र इथे पाहायला मिळाले. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती वैभव मैदानावरती दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 3 वरती 12 या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. ओमकार मोरे या ठिकाणी बाद झालेत. नवीन फलंदाज वैभव मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती.
यावेळेस मात्र आपण पाहिलं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला, लेट खेळ, बॉलला येऊ दिलं आपल्या जवळ, कव्हर क्षेत्रामध्ये खेळत 1 धाव प्राप्त झाली, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजय कळव मैदानावरती आहेत, क्रमांक 3 वरती वैभव. चांगला बॉल पाहायला मिळतोय, ऑफ्टन तर बाहेरची लाईन पाहायला मिळते. फलंदाज बॉल येण्या अगोदर सफल झाले होते. चांगला बॉल गोलंदाज केतन निहार यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. राईट आर्मवर विकेट, हाफ ट्रॅकर, हा बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सेल ड्रॉप झालाय. 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 14 धावा धावफलकावरती. ऑफ्टन तर बाहेर हा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु लेंथ थोडीशी बॉलची पुढे होती आणि कट करू शकले नाहीत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 14 धावा धावफलकावरती. 4 धाव्यांचं षटक आलंय आणि त्यासोबत एक विकेट देखील आली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली केतन निहारे यांची. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. आतापर्यंत बाउंड्रीज या स्पर्धेमध्ये आलेली नाहीये. या डावामध्ये चौकार आले नाहीत. गोलंदाजी चांगली राहिली आहे. त्या व्यतिरिक्त रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. फलंदाजांना नशिबाची साथ देखील मिळाली आहे. 2 षटकांमध्ये चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल तुम्हाला करावी लागेल. कॅपिटलाइज करणं गरजेचं आहे. अजूनही 9 विकेट हातामध्ये आहेत अंबेशिव संघाच्या. इथून मोठे फटके तुम्हाला सातत्याने खेळावे लागतील. सन्मानजनक धावसंख्या जर उभारायची असेल तर चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे आणि ती चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल अंबेशिव संघाच्या या 2 फलंदाजांना. साठी अक्षय कळव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असेल. संधी आहे या षटकामध्ये. राजेश हजारे यांच्याकडे 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 राजेश हजारे पण एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. अँगल जरूर बदललाय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेट वरती पाहायला मिळालं. राजेश हजारे यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट आलेत. डावखुऱ्या होते फलंदाजांसाठी राईट आर्म राहून विकेट टाकत होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस फटका कमालीचा आहे. टायमिंग लाजवाब पाहायला मिळाले. फ्लिक केलाय आणि बॉलला पाठवले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. अप्रतिम टायमिंग. फ्लिक ऑफ द रिस्ट. षटकार. सौ सोनार की एक लोहार की. धाबांची कोंडी फोडणारा हा फटका वैभव यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि 6 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती
23 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी वैभव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा आहेत 23. लॉस ऑफ द 1 विकेट. फुलर लेनचा बॉल होता आणि पिकअप शॉट तुम्हाला पाहायला मिळाला वैभव यांच्या बॅटमधून. अप्रतिम टायमिंग देखील त्या बॉलवरती पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. शरीरावरती हा बॉल आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल. या स्पर्धेमधील खरं तर पहिली बाउंड्री हिट आपण पाहायला. षटकार आलाय. आतापर्यंत एकही चौकार या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा टायमिंग ला जबाब आहे. आणखीन एक आपण पाहतोय हुक करत असताना बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आणखीन एक षटकार. अप्रतिम बॅटिंग वैभव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरं तर शॉर्ट आर्म जाब या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने बॉलची लेंथ होती बॅक बेंड करत असताना हा षटकार त्याने ठोकला. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सन्माननीय संजयजी कराळे साहेब ज्यांचं आगमन अगदी सकाळच्या सत्रामध्ये झालंय. तर श्री गणेश क्रिकेट संघ दहिवाली मानकिवली या गावामधून ते बिलॉंग करतात आणि त्यांच्या संघासाठी जुनेबंदी खेळाडू आहेत. त्या संघासाठी कायमच त्यांचं सहकार्य राहिले. आज देखील अगदी सकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि सकाळच्या सत्रामध्ये ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय भवानी शिरगाव आणि गोरेगाव दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. अंतिम षटकाला इथे सुरुवात होईल. कुणाल निहारे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 29 धावा धावफलकावरती. अंतिम षटक आहे आणि 9 विकेट हातामध्ये आहेत. इथून मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न विजय यांना देखील करावा लागेल. विजय कडव चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत. वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये 2 धावा पुढे एकदा प्राप्त झाल्यात आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 31. पाठीमागच्या षटकामध्ये 2 षटकार आले. 31 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 बाउन्स वरती बॉलला पकडतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32. लॉस ऑफ द 1 विकेट. अंतिम षटक आहे. 2 षटकार आपण अगोदरच्या षटकामध्ये वैभव यांच्या बॅटमधून पाहिलेत. संधी आहे याही षटकामध्ये 40 धावा जर झाल्या तर चांगली फाईट पाहायला मिळेल. थोडंसं ड्यू देखील सकाळच्या सत्रामध्ये होतं, परंतु आता थोडीशी उन्हाची तीव्रता वाढली आहे. अपील झाली आहे पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. अंतिम षटक. इतक्या पुढच्या लेनच्या बॉलला आडव्या बॅटने खेळणं खूप कठीण काम आहे. जर तुमची नजर खूप चांगली असेल तर ते शक्य आहे. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा बॉलला गॅदर करू शकले नाहीत आणि अशा संधी खूप जास्त गमावल्यात. श्री गणेश क्रिकेट संघ देवली संघाने धावबच्च्या 2 संधी गमावल्यात. 2-3 झेल सुटलेत आणि या धावा वाचवता येऊ शकल्या असत्या. 34 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल आहे. गॅप मध्ये खेळलेत आणि प्रॉपर टायमिंग आहे. 1 टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा चौकार आहे.
अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली वैभव यांच्या माध्यमातून. डावाला फिनिशिंग टच देण्याचे प्रयत्न ते करत आहेत. अडतीस धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटक या ठिकाणी सुरू आहे. वैभव यांच्या बॅट मधून बाउंड्री शीट आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली बॅटिंग आहे. 38 धावा देखील या ठिकाणी बनल्या गेल्यात. गोलंदाज शेवटचा बॉल या इनिंग मधला हाफ ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु तो प्रयत्न असफल राहिलाय आणि 38 धावा ऍज इट इज स्कोर कार्ड वरती असतील. 39 धावांचं लक्ष्य असेल. 39 इज द टार्गेट. जय भवानी शिरगाव आणि गोरेगाव संघ आपली प्लेइंग 11 या ठिकाणी आपण द्यायचे आहे. खरवई संघ आणि भोज संघ आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील आपली प्लेइंग 11 ची यादी या ठिकाणी जमा करायची. सर्व संघ नायकांना सूचना आहे की आपली प्लेइंग 11 ची यादी या ठिकाणी जमा करणं गरजेचं आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आपण प्रवेश फी या ठिकाणी घेऊन यायची आहे. सर्व संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. आणि सर्व संघांना एक महत्त्वाची सूचना आहे. या ठिकाणी सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर पुढच्या सामन्याचे संघनायक या ठिकाणी टॉस साठी येणं अपेक्षित आहे. अन्यथा 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल आणि दोन्ही संघ जर उपस्थित नसतील तर दोन्ही संघांना बॉलची पेनल्टी या ठिकाणी असणार आहे. आणि सामना संपला पहिला सामना सुरू आहे. एका बाजूने अंबेशिव संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली. या दोन संघांदरम्यान शिरगाव संघाचे संघनायक उपस्थित आहेत. गोरेगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर टॉस साठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. 39 धाव्यांचं लक्ष्य या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट संघ दैवली संघासमोर असेल. दैवलीने टॉस जिंकलाय आणि प्रथम अंबेशिवने फलंदाजी करत असताना 38 धावा बनवल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 39 धाव्यांचं लक्ष्य आहे आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय बदलापूर समालोचन समितीचे सदस्य सन्माननीय श्रवण धुमाळे सर यांना. धन्यवाद. गणपती बाप्पाला मान वंदन करून नागरिकांच्या कुलस्वामीने एकविरेचे शुभ आशीर्वाद आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नाखंड हिंदुत्वाचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करून हिंदू रक्षक धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक श्रवंती गेंबर धुमाळे पुन्हा एकदा जमलेला तमाम क्रीडा रसिकांच्या सर्व संघांचं सर्व मान्यवरांचं सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ही स्पर्धा स्वर्गीय अजय स्मृती चषक 2025 हा कुंभमेळा
रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा दर्जा, क्वालिटी क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसामधील उद्घाटनीय लढत अर्थातच एका बाजूला श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली आणि त्यांच्या संघे अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय गावगिरी क्रिकेट आंबेशिव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावगिरी क्रिकेट क्लब आंबेशिव या टीमने दावा बनवला त्या तब्बल 38 आणि 39 धावांचं माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजे टीम श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली या टीमच्या अगेन्स्ट. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये करता धरता आपल्याला पाहायला मिळतात. तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली या टीमच्या माध्यमातून सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दहिवली टीमचे करता धरता एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅटर संदेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पारसला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती P1 चं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती मयूर तांबाणेला आपण पाहतोय. आमच्या दोन्ही ऑफिशियल पंच एका बाजूला मेन अंपायरच्या भूमिकेत दत्ता कडावले, अंपायरच्या भूमिकेत योगीराज बुटेरे. तटीय सर्कलच्या बाहेर दोन आपल्याला पाहायला मिळतात, एक डीप काउ कॉर्नर आणि एक वाईडिश लॉंग ऑन ला पाहायला मिळतात. आतमध्ये मिड ऑन मिड ऑफ शॉट, एक्स्ट्रा कव्हर शॉट, पॉइंट गली आणि शॉट फाईन लेग रिझन मध्ये पाहायला मिळतो. शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये फोल्डिंग सेट झाली आहे. पंचाचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम आउट. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, अंपायर सिग्नल. पहिला बॉलला व्हाईट संघाचा मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश होत असताना संघाचं खातं खुलं, संघाचं अकाउंट ओपन या व्हाईट बॉलच्या साथीनं. पहिला बॉल संदेश तयार मयूरच्या अगेन्स्ट. व्हेरी फर्स्ट बॉल इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला आणि डीप कव्हरच्या मधून बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर दी लाईन. संदेशच्या बॅट मधून हा पहिला दमदार, जबरदस्त आणि रुबाबदार चौकार. पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चौकाच्या साह्यानं इंडिव्हिज्युअल अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन करत असताना संदेशला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं संदेश म्हटलं तर एक अनुभवी खेळाडू म्हणून संदेशकडे पाहिलं जातं. नेक्स्ट बॉल ओव्हर फ्लिक ऑफ द रिस्ट. क्या बात आहे, का फटका खेळला. वॅकेंट एरिया क्षेत्र खाली आहे आणि आता रिकामा जागा भरली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कन्सिक्युटिव्ह 2 इनर ओव्हर सलगचा हा दुसरा जबरदस्त चौकार. गोरेगाव टीमला खऱ्या अर्थानं 2 धावांच्या पानाला समोर जावं लागतं, पण जर मॅच संपेसपर्यंत प्रत्येक 10 मिनिटाला जर आपण आलो नाही, जर आपण रिपोर्टिंग केली नाही, तर प्रत्येक 10 मिनिटानंतर आपल्याला 2-2 धावांच्या पानाला समोर पुन्हा एकदा जावं लागेल. याची देखील गोरेगाव टीम ऑफिशियल नोंद घ्या. ऑन साइडला क्रॉस बॅटर खेळला. पुन्हा एकदा ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलगच्या तिसऱ्या बॉलवरती हा तिसरा तडाखे बंद चौकार मैदानाच्या आतमध्ये. दहिवली टीमचा ब्रँड दाखवत असताना हे 3 ब्रँडेड चौकार मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन संदेशच्या बॅटमधून. सलग 3 बॉलवरती 3 चौकार. बॅट्समन संदेश सध्याच्या घडीला या उद्घाटनीय लढतीमध्ये अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना सेकंड स्पेल उत्तरार्धाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संदेश करतोय. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नावर सुरुवात संदेश सध्या केली आहे. 13 ऑन बोर्ड 13 धावा. नेक्स्ट बॉल
ओहो बाची लिडिंग एज अँड टेकन. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये पहिला. संदेशच्या खेळीचा झाला अंतर 3 चौकारानंतर राहिलेले प्रत्युत्तर. क्विक रिप्लाय. संदेश इज गॉन. पहिल्या आग्रा मैदानाच्या आतमध्ये लागत असताना तो म्हणजे टीम उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली या संघाला 39चा लक्ष्य 39चा पाठला करायचा होता. शून्यापासून विश्व निर्माण करायचं होतं. शून्यापासून 39 पर्यंत पोहोचायचं होतं. फ्लाइंग स्टार्ट जरूर करून दिला तो म्हणजे संदेशनं. पण आता खऱ्या अर्थानं चौथ्या बॉलवरती त्याला परतावं लागतं माघारी. निबाटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये संदेशची जागा भरण्यासाठी कुणाल लेहारेला आपण पाहतोय. कुणाचा जर विचार करायला गेला तर चौथं षटक त्यानं हाताळला होता. एक सावकार त्याच्या अगेन्स्ट पूर्वार्धामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता. पण त्यानंतर त्याचा राहिलेला अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. 9 धावा त्यानं गोलंदाजी करत असताना खर्च केल्या होत्या. पण आता खऱ्या अर्थानं त्या धावा त्याला वसूल देखील करायच्या. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती कुणाल लेहारे इंटर झालाय. 39चं लक्ष्य 13 लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली या टीमची. पण जर आंबेशी टीमचा जर विचार करायला गेला ना तर गोलंदाजीचा तोफखाना या संघामध्ये देखील आहे आणि कमबॅक करण्याची क्षमता या संघामध्ये देखील आहे. 13 लागल्यात. आता येणाऱ्या यस टॉस आपण करतो. खऱ्या अर्थानं एका बाजूला गोरेगाव संघ राम बुबेरे इन ऍक्शन मध्ये कॅप्टनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जय भवानी शिरगाव या दोन टीमच्या दरम्यान उमेश पवार इन ऍक्शन मध्ये. म्हणजेच राम बुबेरे वर्सेस उमेश पवार असा बॅटल आपल्याला पाहायला मिळेल या षटकाच्या नंतर. खरं आपण मानकिवली टीमचा आधारस्तंभ आणि मानकिवली टीमचा बॅकबॉन अर्थातच संजय भाऊ कराळे साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने केला जाईल टॉस. हो यावेळी देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डच्या वरून या फटक्याला ट्रॅव्हल करायचा होता. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये फिल्डर होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला कॅरी केलं थ्रोवी की करेल तोपर्यंत धावमध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल. बघता बघता षटक क्रमांक झाला कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दफलकावरती धावा लागल्या गेल्यात 18. संजय दादा कराळे दादांच्या शुभ हस्ते टॉस विन द कॉइन. won the toss by team गोरेगाव and decision pending आहे आणि या दोन धावांची पेनल्टी गोरेगाव टीमला. गोरेगाव टीमने देखील याची नोंद घ्या कारण भरपूर डिले केला आपण टॉस येण्यासाठी. गोरेगाव संघ आराम उभे राहा. आपण आपली ऑफिशियल नोंदी आमच्या आयोजन कमिटीकडे जमा करा. आपली जी ऑफिशियल नोंदी आहे ती आमची संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीकडे आपण जमा करा आणि आपली जी प्लेन लिस्ट जी आहे ती देखील फिल करा आणि ती देखील आयोजन कमिटीकडे जमा करा. षटक क्रमांक कंप्लीट झाला पहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली हा संघ जाऊन पोहोचला एका गडाच्या नुकसानात 18 अंकावरती. 18 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट फॉर शो कम्प्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. दुसरे षटक प्रगती पथावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मनोहर. पहिला बॉल फुलर लेनचा होता. क्रॉस बॅटेड केला. अर्धा बागता फटका एक्झिक्यूट केला. अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नरचा फिल्डर पोहोचला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 झाल्यात कंप्लीट. कुणाल लेहारे आणि कुणाल आणि पारसला आपण पाहतोय चांगला आय कॉन्टॅक्ट या दोन बॅटरच्या दरम्यान. पारस देशमुख आणि कुणाल लेहारे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती सुरू असताना पहिला बॉल जरूर हाताळला तो म्हणजे मनोहर कडवणा. त्याच्या अगेन्स्ट या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आता संघ जाऊन पोहोचलाय 20 अंकावरती. नेक्स्ट बॉल. ओ
पिच ऑल साइडला फटका खेळलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आहे. फिल्डर आहेत पण बनलं प्रेक्षक. फील्डर के मस्त से दस्तक देते हुए सीधा छेड़ा के लिए जबरदस्त षटकार. थोडीशी इंजरी मैदानामध्ये आली. ऑर्गनायझर टीमला विनंती असेल की आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवा. Hello, chick. Hello, chick. Hello, chick.
धावांची. धावफलक जाऊन पोहोचलोय ते 29 अंकावरती. 20 नंतर आलेला कुणाल नेहारेच्या बॅटमधून तो षटकार, त्यानंतर हाताच्या या बॉलवरती 3 धावा. पारस देशमुखला आपण पाहतोय जो स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. 39चं लक्ष, 29 बनला गेल्यात, 10 करायच्यात येणाऱ्या 15 मध्ये. नेक्स्ट बॉल पारस देशमुख तयार. धीम्या गतीचा बॉल, गती कमी केली, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा टेकअप झाला आणि थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव सांगता अंपायर सिग्नल दॅट्स अ डॉट बॉल. थर्टी ऑन बोर्ड, 30 धावा स्कोर कार्ड वरती ऑल्सोला टर्न केल्या मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. या देखील बॉलवरती धावा एकवटल्या गेल्यात तर मैदानाच्या आतमध्ये 2. 32 ऑन बोर्ड. बत्तीस धावा स्कोर कार्ड वरती लागले गेल्या. 32 ऑन बोर्ड. 39 लक्ष आता 7 करायचे तर म्हणजे येणाऱ्या 12 मध्ये 12 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 7 ची गरज. चला स्पीडअप करा विनंती असेल. गावदेवी क्रिकेट क्लब आंबेशी टीम 12 मध्ये 7 ची गरज. खऱ्या अर्थानं हळूहळू का होईना पण विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचत असताना मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली हा संघ खऱ्या अर्थानं जो सुरुवात करून दिला ना संदेशनं, ती सुरुवात खऱ्या अर्थानं अप्रतिम राहिली आहे. दिनेश मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर कुणाल नेहारेला त्याची चांगली बॅटिंग, त्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तितकीच चांगली 7 मैदानाच्या आतमध्ये पारस देशमुखनं दिले. शेफाला करायचा प्रयत्न, बॅटची बाहेरची एज होती, बॅकवर्ड रिजन मध्ये शॉट, फायनल रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी एक चिकी सिंगल इथे देखील धाव कंप्लीट केली आहे. सातत्यानं प्रत्येक धाव ही श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली टीम साठी भरपूर महत्वाची आहे. आमची संपूर्ण आयोजन कमिटी, खऱ्या अर्थानं आयोजन कमिटीचं आम्ही विशेष कौतुक करू. मग आमचे पंकजदादा बोले असतील, राहुलदादा चव्हाण असतील, निलेशदादा काळेकर असतील, प्रतीकदादा कडव असतील, यांची घेतली अफाट मेहनत. त्यानंतर आमचे संजय भाऊ कराळे असतील. संजय भाऊ कराळे म्हटलं तर खऱ्या अर्थानं नेहमीच आमच्या आयोजन कमिटीच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं प्राणमानाने उभा असतात, आधारस्तंभ आहेत. वन द टॉस बाय टीम गोरेगाव आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नॉन स्ट्राईक एंडला, डेंजर एंडला थ्रू पैकी 2 धावा झाल्यात कंप्लीट. कुणाल नेहारे आणि पारस देशमुखला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्टअप करत असताना 35 ऑन बोल्ड. 4 ची गरज. कुणाल तयार. 4 ची आवश्यकता. ऑन साइडला उकाराचा प्रयत्न, बॅकवर्ड रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये फील्ड ॲक्युरेट ट्रॉफी की मैदानाच्या आतमध्ये सिंगल झाले कंप्लीट.
सिंगलच्या साथीनं 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या 3 धावांपासून अजूनही दूर आहे. हळूहळू का होईना आपण खऱ्या अर्थानं विजय आपल्या खिशामध्ये ओढून घेत असताना श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली हा संघ 3ची गरज. पारस देशमुख धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला लाफ करायचा प्रयत्न. बॉल मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड टेकर अ ब्युटिफुल कॅच. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये दुसरा. पारस देशमुख इज गॉन. तीनची गरज. केतन नेहारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे बडे मिया छोटे मिया मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या भावानं भरपूर चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे आणि आता 3 धावा बनवण्यासाठी छोट्या मैदानाच्या आतमध्ये अर्थातच केतन नेहारेला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला एक बिग बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला जय भवानी शिरगाव संघ उमेश पवारचा नामांकित संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट अरब बुबेरे पुरस्कृत गोरेगाव बी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. हो फ्लिक करायचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्क केला. बॅकवर्ड रिझन मध्ये स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर पोहोचला. एक कंपनी दुसरीचा प्रयत्न झालाय आणि त्या प्रयत्नामध्ये झालेत हे दोन्ही बॅटर यशस्वी. बघता बघता इथे 2 धावा झाल्यात. कंप्लीट स्कोरर लेवल. सामना बरोबरी सुटला. 39 लक्ष 38 बनला गेला. दहिवली टीमच्या आता विजयापासून फक्त आणि फक्त एका धावापासून दूर आहे. तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली हा संघ. 1ची गरज. हो यावेळेला देखील नो लुक शॉट खेळायचा होता. फ्ली करायचं होतं. तो म्हणजे बॅट्समन केतन निहारेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेतला या बॉलला आणि बघता बघता ओव्हर नंबर 2चा खेळ इथे कंप्लीट झाला. एंड ऑफ सेकंड ओव्हर, एंड ऑफ थर्ड ओव्हर आणि आता धावफलक जाऊन पोहोचलाय ते 38 अंकावरती. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात ते फक्त आणि फक्त 1. 1 रन टू विन आफ्टर मूव फ्रॉम लास्ट 6 बॉल. मध्ये 1ची गरज. धनबंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात ते म्हणजे कुणाल नेहारे आणि केतन नेहारेला आपण पाहतोय. चला बेशू टीम विनंती असेल स्पीडअप करा. फोल्डिंग थोडीशी क्लोज मैदानाच्या आतमध्ये सेट केली आहे. सर्कलच्या बाहेर 5 आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग, वाडिश लॉंग ऑन, तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, आतमध्ये सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन. 6 मध्ये 1ची गरज. ओहो यावेळेला देखील बॅटची टॉपेज आणि सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये टीम. बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली या संघानं विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली अँड हार्ड लक बॉयज टीम गावदेवी क्रिकेट क्लब आंबेशिव. नेक्स्ट मॅच मध्ये राम बुबेरेला आपल्याला पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये असेल तो म्हणजे गोरेगाव टीमचा कॅप्टन आहे आणि गोरेगाव टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून आरामकडे पाहिलं जातं. आमचे अमरबाई त्यांचं देखील आगमन झालं. ते देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सामना जिंकला तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली या टीमने विजय संघाचं अभिनंदन आणि करूयात हारल्या संघाचा खूप खूप आभार. या मॅचचा man of the match no doubt श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली टीमचा
या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्याला बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल 9 बॉल फेस केले आणि 9 बॉल फेस करत असताना ज्याच्या बॅटमधून धावा आपण पाहिल्या तब्बल 22 आल्या असा कुणाल नेहारे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुणाल नेहारेला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. यस मानकिवली टीमचे आधारस्तंभ मी विनंती करेल संजय भाऊ कराळे यांना साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण देऊयात कुणाल नेहारेला मॅन ऑफ द मॅच. येस कॅमेरामॅन फोकस करो. संस्कार मॅन ऑफ द मॅच विंगम दृश्य आपण कॅप्चर करा. संजय भाऊ कराळे यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने देऊयात आपण कुणाल नेहारेला.